रस्सा पातोडी करण्यासाठी इथे मी 3 कांदे घेतले आहे व अर्धी वाटी खोबरं घेतलं आहे। आता आपण हे कांदे उभे कापून घेऊ व तळून घेऊ। खोबरं सुद्धा आपण तुकडे करून तळून घ्यायचं आहे। इथे मी कढईमध्ये 2 चमचा तेल घेते, यामध्ये टाकून घेऊ उभा चिरलेला कांदा। आपल्याला हा कांदा गुलाबी रंगाचा होईपर्यंत परतायचा आहे। आपला इथे कांदा परतला आहे। आता आपण कांदा काढून घेऊ। याच कढईमध्ये आपण खोबरं परतून घेऊ। आपल्याला खोबरं जास्त भाजायचं नाही, थोडासा रंग गुलाबी झाला की लगेच काढून घ्यायचं आहे। तर आपलं खोबरंही भाजलं आहे, आता आपण हे काढून घेऊ। करूया मसाल्याची तयारी। इथे मी 1.5 इंच आलं घेतलं आहे, यामध्ये टाकून घेऊया भाजलेलं खोबरं। अगोदर आपल्याला फक्त आलं व खोबरं दळायचं आहे। सर्व एकत्र दळलं की आलं खोबरं बारीक होत नाही, त्याच्यामुळे मसाल्याची कोणतीही भाजी करताना मी अगोदर आलं व खोबरं दळून घेते। यात टाकूया मुठभर कोथिंबीर। कोथिंबीर माझ्याकडे थोडी होती म्हणून मी एकच मुठ टाकली, जास्त असेल तर तुम्ही 2 मुठी कोथिंबीर टाका, खूप छान लागते। 20 पाकळ्या लसणाच्या। इथे 3 चमचे काळा मसाला घेतला आहे। या मसाल्याची लिंक मी तुमच्या सोबत अगोदर शेअर केलेली आहे। मध्ये थोडंसं पाणी टाकून आपण हे दळून घेऊ। तर यामध्ये टाकून घेऊया भाजलेला कांदा। आता इथे आपला मसाला दळून तयार आहे। ज्या कढईमध्ये आपण कांदा खोबरं भाजलं त्याच कढईमध्ये 3 चमचे तेल टाकूया। व त्यामध्ये आपण हा दळलेला मसाला परतून घेऊ। यामध्ये टाकून घेऊया 1 चमचा लाल तिखट, 1.5 चमचा एव्हरेस्टचा मटन मसाला। इथे मी जी छोटी पुडी असते 5 रुपयावाली, ती पूर्ण 1 पुडी यामध्ये टाकली आहे। आता आपण हे तेल सोडस्तर चांगलं परतून घेऊ। यामध्ये टाकून घेऊ 1 कढीपत्त्याचे पान। इथे आपला मसाला परतला आहे। आता हा मसाला आपण ज्या कढईमध्ये बेसन शिजवलं होतं त्या कढईमध्ये उकळायचा आहे, यामध्ये आपण टाकून घेऊ। यामध्ये पाणी टाकून हे उकळून घेऊ। पाणी टाकून घेऊ आपण यामध्ये। इथे मी 2 तांबे पाण्याचा वापर केला आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार घट्ट पातळ कसं तुम्हाला आवडेल त्या अंदाजे पाणी टाकू शकता। रशी ही थोडी पातळच चांगली। आपण या बेसनच्या कढईमध्ये रशी ओतली आहे, कारण की रशी उकळते त्यावेळेस जे खालचं बेसन राहतं त्याचा घट्टपणा जो आहे तो रशीमध्ये येतो व त्यामुळे रशीची चवही खूप छान लागते। इथे रशीला उकळी आली आहे। आपण हे उलटणीच्या साहाय्याने बेसन जे आहे खालचं ते व्यवस्थित हलवून घेऊ। इथे आपली रशी उकळली आहे, रशी तयार आहे, तर रंगही छान आली आहे।